असं वाटतंय कारण सुरुवातच मी महाराष्ट्राचा फेवरेट म्हणून मला आठवतं 2016-17च्या वेळेस मी परफॉर्म केलेलं आणि फार बरं वाटतं कारण सगळे फ्रेंड्स आहेत माझे इथे आणि सगळ्यांना भेटायला मिळतं, छान छान काम करता येते आणि त्यांना अप्रिशिएट करायला मिळतं, तर आय रिअली लुक फॉरवर्ड. लुक फार स्पेशल असतो कारण की रेड कार्पेटवर म्हटलं. सो आज काय विचार होता मनात हा लुक कॅरी करायला? हो, मला काहीतरी असं छान इझी आणि कॅज्युअली आणि कम्फर्टेबल. तर रेड कार्पेटवर ते माझं एक नियम आहे की कधीही ड्रेस करताना कम्फर्टेबल असायला फार गरजेचं आहे कारण आपल्याला कळत नाही, यु नो, जस्ट वी नीड टू कम्फर्टेबल. सो हो, ते माझ्यावर मराठी सिनेमात कधी दिसणार आहे मी अशा छान संधीची वाट बघतेय कारण मराठीपासून सुरुवात केली, हिंदी टेलिव्हिजन केलं, हिंदी फिल्म्स केले, त्यानंतर तेलुगू आणि तेलुगूमध्ये गेल्यानंतर तिथे मला सगळे म्हणतात अरे ही मराठी मुलगी आहे, तर फार अभिमान वाटतं. आणि आता तर मी थांबली आहे की छान अशी मराठी संधी मिळेल, मराठी सिनेमात छान संधी मिळेल आणि पुन्हा मी तुम्हाला भेटत राहील छान छान किरदारासाठी, म्हणजे इंटरव्ह्यूजसाठी आणि आय एम जस्ट वेटिंग. महाराष्ट्राचा फेवरेट कोणला जेव्हा जेव्हा मी येतो तेव्हा तेव्हा मला 2009चा पहिला महाराष्ट्राचा फेवरेट कोण आठवतो आणि हेही आठवतं की महाराष्ट्राच्या फेवरेट कोणच्या या सोहळ्यामध्ये, पहिल्या सोहळ्यामध्ये पहिलं पारितोषिक, पहिला क्राऊन ज्यांना दिला गेला होता ती त्या वर्षाची फेवरेट जोडी होती, म्हणजे मी आणि माझ्या बेटर हाफला म्हणजे सुप्रियाला हा पहिला क्राऊन मिळाला होता आणि तो क्राऊन माझ्याकरता खूप महत्त्वाचा आहे. हा या वर्षाचा कार्यक्रम सोहळा सुद्धा तुम्ही सर्वांनी पाहावा अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो. ऑल द व्हेरी बेस्ट. नमस्कार, मी गौरी नलावडे. महाराष्ट्राचा फेवरेट कोण या सोहळ्यासाठी मी आज इथे आलेले आहे आणि प्रचंड एक्साइटेड आहे कारण प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन पाहायला मिळतं, काहीतरी नवीन थीम असते, कलर्स वेगवेगळे असतात आणि खूप छान छान परफॉर्मन्सेस असतात, नॉमिनेशन्स, अवॉर्ड्स. ओव्हरऑलच हा सोहळा फार सुंदर रंगतो आणि तोच मी एन्जॉय करायला आले आणि आय होप तो तुम्हालाही आवडेल. सो पाहायला विसरू नका महाराष्ट्राचा फेवरेट कोण. MFK खूप इंटरेस्टिंग अवॉर्ड सोहळा आहे आणि पहिल्या वर्षापासून MFKशी जोडलेलं नातं आहे. कधी परफॉर्मर, कधी नॉमिनेशन, कधी अवॉर्ड. यावर्षीचं स्पेशल आहे कारण साईल आयकॉनचं नॉमिनेशन आहे आणि रितेश देशमुख सर, अंकुश चौधरी सर, स्वप्नील जोशी सर, ललित प्रभाकर, आपला मित्र अमय वाघ, सिद्धार्थ तांदेकर यांच्या बरोबरीनं नामांकन मिळालं आहे, तो स्पेशल आहे. मला त्या ट्रॉफीबद्दल खूप कौतुक असतं MFKच्या कारण ती एक मुकुट दिला जातो आणि मला वाटतं तो मायबाप रसिक प्रेक्षक देतात, त्यामुळे तो खूप स्पेशल आहे. महाराष्ट्राचा फेवरेट कोण हा पुरस्कार सोहळा माझा अत्यंत फेवरेट पुरस्कार सोहळा आहे कारण मला हे फॅमिली फंक्शन वाटतं कारण सगळे इतक्या वर्षांनी सगळे भेटतात आणि आम्ही सगळे मजा करतो या अवॉर्ड्सना. प्रत्येकाचं वर्षभरात जे काम आहे ते इकडे छान त्याचं कौतुक केलं जातं आणि द मोस्ट फेवरेट पार्ट अबाउट दिस अवॉर्ड इज ह्यांची ट्रॉफी, क्राऊनवाली ट्रॉफी आहे ती मला फार भावते आणि जितक्या जास्त ह्या ट्रॉफीज मला घरी घेऊन जाता येतील तेवढ्या मला घरी घेऊन जायच्या आहेत. दॅट्स माय गोल. बट या महाराष्ट्राचा फेवरेट कोण माझा अत्यंत लाडका जवळचा असा पुरस्कार सोहळा आहे आणि कितीही बिझी असले तरीही मी वेळात वेळ काढून MFKला येते. आय लव्ह MFK. हॅलो एव्हरीवन, मी आर्या आंबेकर. मी आत्ता महाराष्ट्राचा फेवरेट कोणच्या रेड कार्पेटवरती आहे आणि हे अवॉर्ड्स डेफिनेटली माझ्यासाठी खूप खूप स्पेशल अवॉर्ड्स आहेत कारण माझं फर्स्ट अवॉर्ड बेस्ट डेब्यूचं आणि बेस्ट प्लेबॅक सिंगरचं फर्स्ट अवॉर्ड मला जे मिळालेले ते महाराष्ट्राचा फेवरेट कोणचेच होते आणि गेले 2 वर्षापूर्वी जे महाराष्ट्राचा फेवरेट कोण सुवर्ण दशक अवॉर्ड झाले ते सुद्धा मला अवॉर्ड मिळालेलं. सो हे अवॉर्ड्स मीन अ लॉट टू मी आणि आज सुद्धा मला केवड्याचं पान तू ह्या गाण्यासाठी नॉमिनेशन आहे. सो आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट. महाराष्ट्राचं फेवरेट कोण दरवर्षी ऐकते, येऊन अटेंड करते, कधी कधी बक्षीसही दिले, पण ह्यावेळेला मला नॉमिनेशन आहे. मला विशेष कौतुक वाटलं कारण माझी काही अपेक्षा नव्हती. गोदावरी या फिल्मसाठी मला फिक्स नॉमिनेशन आहे आणि त्याचाच मला फार आनंद आहे खरं सांगायचं म्हणजे. गोदावरीमधला माझा रोल मला सगळ्यात त्याच्यातलं अत्यंत हे वाटतं की ह्या माझं नाव आहे भागीरथी. भागीरथी म्हणजेच गोदावरी. त्याच्यामुळे भागीरथी जशी शांत, अत्यंत शांत सोशिक आई आहे ती आणि खूप मॅच्युरिटीने मला असं वाटतं निखिल महाजननी त्या रोलला अप्रोच झालेला आहे आणि मी फक्त त्याचं ऐकत राहते
आणि इतके सुंदर संच होता आमचा की आपोआप काम होत गेलं. आणि आमचं लोकेशन पण होतं, गोदावरी काठी होतं. त्याच्यामुळे एक वेगळाच एक फील येऊन आपण त्याच्यामध्ये इतके समरसून जातो. अतिशय उत्कृष्ट चित्रपट आहे, सांगायची मला गरजच नाही. इतके अवॉर्ड मिळालेत आणि मला अतिशय अभिमान आहे की मी त्या चित्रपटात